तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग एकदम खास, एकदम वेगळा, एकदम रॉ, अनफिल्टर्ड आणि एकदम असा म्हणतात ना, खूप युनिक असणार आहे. का? कारण की आजच्या व्लॉग मध्ये तुम्ही टायटल वाचला असेलच, आयुष्यावर बोलू काही. आणि ह्या व्लॉगची संकल्पना मला सलोनी पाटीलनी दिली. ओ बाई. तर तर हा व्लॉग कसा होणार आहे, काय होणार आहे, मला काळी मात्र आयडिया नाहीये. आणि तिने काही क्वेश्चन्स प्रिपेअर करून आली आहेत. आय डोंट नो ती काय मनात चाललंय तिच्या सर. तर बघू, हा ब्लॉग सुरू करूया आपण. तर परत एकदा वेलकम बॅक टू चॅनल. आय होप यू गाईज. चला, आर यू सुरू रेडी? आय एम रेडी. बोला. नमस्कार. नमस्कार. राम राम. राम राम. तर आमची ओळख म्हणायचं झालं तर आम्ही 14 वर्ष ओळखतो एकमेकांना. 14 पेक्षा जास्त जास्त ना. हा, 14 पेक्षा जास्त वर्ष ओळखतो. ते कसं ते ही आमच्या शाळेची बुक आहे. वही आहे. सरस्वती विद्यालय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ठाणे राबोडी. आम्ही 6वीत आम्ही एका क्लास मध्ये होतो. हे बेंच पार्टनर होतो बाई. बेंच पार्टनर. आई शपथ. तर बेंच पार्टनर पासून ते अमेरिकेमध्ये ब्लॉग बनवण्यापर्यंत, म्हणजे कसं लाईफ आपल्याला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते. इट्स लाईक व्हेरी अनप्रेडिक्टेबल फॉर अस. तर बघा, आम्ही आज इकडे आलोय एकत्र. तर सलोनी, तुला काय क्वेश्चन विचारायचे आहेत सांग पहिला. येस. सो पहिला प्रश्न, तर हा प्रश्न सर्वांनाच पडला असणार आहे की यू आर अ ब्लॉगर. तू ब्लॉगिंग चालू केलेस, तर सुरुवात कशी झाली? ओके. तर सर्वप्रथम मी अजून एक सांगू इच्छितो की हा व्लॉग 51वा व्लॉग असणार आहे. आणि माझे 50 व्लॉग रिलीज झालेत 2024 मध्ये. थँक्यू सो मच. माझी 36,000 सबस्क्रायबरची फॅमिली पण कम्प्लीट झालेली आहे. आणि ही सगळी आई बाबांची कृपा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि माझ्या मित्रांचा सपोर्ट. तुम्ही लोकांनी मला इतका सपोर्ट दिला. मी कधी इमॅजिन पण करू शकलो नव्हतो की इतक्यापर्यंत जर्नी होईल. आणि 10 महिन्यामध्ये 36,000 सबस्क्रायबर्स ही खूप मोठी गोष्ट आहे. तर इतक्यापर्यंत मी आलो, तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. असेच माझ्यावर प्रेम करत राहा. आणि जे पहिल्यांदा ब्लॉग बघतायत तर त्यांना एक छोटंसं मी इंट्रोडक्शन देऊन टाकतो माझं. मी सौरभ ज्योत्स्ना विष्णू जोशी आणि बाय प्रोफेशन मी एक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि मी आता रॉनोक व्हर्जिनियामध्ये फुल टाइम करतो. म्हणजे आम्ही दोघं एकत्र फुल टाइम करतोय, सेम कंपनीज आहेत आमच्या. आणि ऑल्सो मी एक फोटोग्राफर पण आहे. फोटोग्राफी इज माय हॉबी अँड आय एम अ फोटोग्राफर. येस. ऑल्सो व्हिडिओग्राफी पण माझी हॉबी आहे. आणि तिकडनंच हा छंद अचानकपणे बाहेर आला. वन्स अपॉन अ टाइम कसं बाहेर आला ते सांगेनच. तर जसं तू प्रश्न विचारलाय सलोनी मला की व्लॉगिंग कुठून सुरू झालं, तर माझा पहिला व्लॉग आला 11 फेब्रुवारी 2024 ला, माझ्या मित्राच्या बर्थडेला, मनीषच्या बर्थडेला. आणि खूप काही गोष्टी म्हणतात ना, आपण म्हणतो की अनएक्सपेक्टेडपणे घडल्या लाईफमध्ये की ज्यांनी इन्स्पायर केलं मला. जसं फोटोग्राफी मी करत होतो, बट कधी मी बाहेर नाही काढली फोटोग्राफी, पब्लिकला दाखवली नाही. व्हिडिओग्राफी मी व्हिडिओ छान काढायचो, पण फक्त ते इंस्टाग्राम पुरते असायचे. तर ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली की यार, हे आपण फक्त इंस्टापर्यंतच सीमित न ठेवता जगाला पण दाखवू शकतो की ही कला आहे आणि ही कला मी जोपासू शकतो. तर त्यावेळेला मी ऑल ऑफ अ सडन फोन उचलला आणि मी व्लॉगला सुरुवात केली. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मी व्लॉग टाकीन किंवा कसा जाईल व्लॉग, कसं जाईल, कुठे जाईल, काय वळण गेल्या व्लॉगला. पण ऑल ऑफ अ सडन मी पहिला व्लॉग टाकला. आणि तो व्लॉग होता आपल्या पटेल ब्रदरला मी गेलेलो रालेला. तेव्हा तू पण नव्हती, तू बॉस्टनला होतीस. तर कोणालाच माहिती नव्हतं की मी काय करतोय त्या दिवशी. आणि 11 फेब्रुवारी संडे होता. आणि संडेला संध्याकाळी मी घरी आल्यानंतर ब्लॉग एडिटिंग केला आणि ब्लॉग पोस्ट झाला युट्यूबला. युट्यूब चॅनल माझं खूप आधीपासूनच आहे. खूप आधीपासून मी चॅनल ओपन करून ठेवलं युट्यूबला. आणि माझा पहिला मी व्हिडिओ टाकला होता, खूप जुना आहे तो, माझ्या शाळेतला लेजिंडचा. मी 10th पास झालेलो आणि मी डिप्लोमा फर्स्ट इयरला होतो. तू कुठे होतीस तेव्हा? फर्स्ट इयरला मी डिप्लोमाला होतो तेव्हा. मी 11वी 12वीतच होते. 11वीला होती. मग कुठे होती? इथे का? हा, तू ठाण्यामध्ये होती ना? तर मग मी
गेलेलो असंच बघायला, लेझ्युम बघायला. आणि तेव्हा तेव्हा- आपले शाळेचे 11वी-12वीतले पण होते ना. हा, आपल्या शाळेतले 11वी-12वी मध्ये गेले होते. आणि नंतर मग त्यांचं लेझ्युम बघायला गेलेलो. मध्ये तो व्हिडिओ आहे युट्यूबला, सर्वात खाली जा चॅनलला माझ्या, आणि तो पहिलाच व्हिडिओ असेल. आणि त्याला काहीतरी 19,000 व्ह्यूज आलेत आतापर्यंत. तर त्याच्यानंतर मग त्या गोष्टी मला इन्स्पायर करत गेल्या, आणि मी माझा पहिला व्लॉग टाकला. आणि पहिल्या व्लॉगला जो प्रतिसाद मिळाला की हा यार, की बोलणं, व्लॉग एडिटिंग करणं, आणि तिकडनं नंतर मी कधी मागे बघितलं नाही की आता व्लॉग टाकायचंच. आता दर सॅटर्डे टू सॅटर्डे व्लॉग टाकायचा. सॅटर्डे माझ्याकडचं सॅटर्डे, तुमच्याकडे संडेला पहाटे नाही तर सकाळी 8च्या सुमारास व्लॉग येतो. तेव्हापासून मग जी जर्नी सुरू झाली ती गाडी सुटली तर सुटली, गाडी सुटली तर शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. आणि नंतर मग प्रतिसाद येत गेला, लोकांकडनं रिव्ह्यूज ऐकत गेलो की हे चेंजेस केले पाहिजे, ते चेंजेस केले पाहिजे व्लॉग मध्ये. आणि कॉन्फिडन्स वाढला माझा, आणि मग तशी सुरुवात झाली व्लॉगची. प्रश्न काय? बापरे. चल, मला एक प्रश्न पडलाय की तू आता सांगितलं तुझ्या व्लॉगची सुरुवात कशी झाली. तुझ्या व्लॉगच्या सुरुवातीचं इन्स्पिरेशन काय होतं, कशामुळे तू इन्स्पायर झालास व्लॉग टाकायला. बट मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या व्लॉग मध्ये जे कंटेंट आहे त्याच्या मागचं इन्स्पिरेशन काय आहे. कंटेंट आहे बघ सलोनी, कंटेंट मी ऑलवेज एक पॉझिटिव्ह कंटेंट टाकायचा मी प्रयत्न करतो. की दुनियामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे, खूप लोक फकाटून रील मधून, न्यूज मधून, खूप किंवा भरपूर सोर्सेस मधनं लोकांशी इंटरॅक्ट करताना निगेटिव्हिटी भरून पडलेली आहे दुनियामध्ये. तर माझं असं मनात होतं की यार, आपल्या व्लॉग मधून आपण लोकांना, इंडियातल्या लोकांना घर बसल्या अमेरिका दाखवू. म्हणजे जेवढं मला पॉसिबल होईल की जिकडे मी राहतो, मी कुठे वावरतो, मी कुठे फिरतो, ते व्हिडिओ मधून टिपू आणि आपण ते लोकांना दाखवू, इंडियातल्या लोकांना आणि युएस मधल्या लोकांना पण, ज्यांना काही गोष्टी बघायच्या असतील तर त्या माझ्या व्लॉग मध्ये इन्स्पायर होतील की अरे या, इकडे अशी हिडन गोष्ट आहे, किंवा इकडे अशा पण गोष्टी आहेत. व्हर्जिनियामध्ये पण आहेत, रॉनॉक मध्ये पण आहेत. रॉनॉक हे छोटं गाव नसून ते रॉनॉक मध्ये एवढ्या पण गोष्टी बघायला आहेत. हे मला दाखवायला वाटलं की हा बाबा, चला आपण हे पण दाखवूया. आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह कंटेंट, की ब्लॉग मध्ये काहीही म्हणतात ना निगेटिव्हिटी नाही, का कोणाबद्दल द्वेष नाही, आणि कोणाला असं म्हणतात ना इमोशनल हर्ट, ते नाही करायचं होतं मला. की ब्लॉग बघून कोणतरी इमोशनली हर्ट झालाय, अरे की देशाबद्दल, जाती धर्माबद्दल, रंगाबद्दल, किंवा कोणाच्या आकार उकाराबद्दल, ते ह्या गोष्टी मला नाही करायच्या होत्या ब्लॉग मध्ये. हे मी खूप आधीपासून ठरवलं. ब्लॉगच्या स्टार्टिंग करायच्या आधीच, ज्या दिवशी मी पहिला ब्लॉग केला तेव्हा आधी मी हे ठरवलं, मगच मी फोन हातामध्ये घेतला. आणि अजून एक गोष्ट, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावंसं आवडेल की मी खूप वर्ष झाले, म्हणजे 5 ते 6 वर्ष झाले मी एका ब्लॉगरला फॉलो करतो. तो म्हणजे मुंबईकर निखिल शर्मा. हा, तर मी त्याला फॉलो करतो आणि तो बाईक, म्हणजे त्याचं कंटेंट इतकं प्युअर आहे, इतकं क्लीन आहे, आणि इतकं तो फॅमिली कंटेंट दाखवतो की काहीच एकही शिवीगाळ नाही, एकही फालतूगिरी नाही. ऑलवेज आई बाबांचा आदर आणि ऑलवेज बायकोचा आदर. पहिला तिची गर्लफ्रेंड होती, बट स्टील आता तिची बायको झाली आहे, सो तिचा आदर. सो तो जो मला ओव्हरऑल ऑरा वाटला की हा यार, याच्याकडनं इन्स्पायर आपण होऊ शकतो. एवढ्या वर्षाचं त्याचं जे कंटेंट आहे, कसं बनवतो, काय बनवतो, ते फक्त इथे ठेवत गेलो मी. आणि नंतर मग जेव्हा योग्य वेळ आली, किंवा जेव्हा स्वामींना वाटलं की आता तू हे शिफ्ट करू शकतोस, तर तेव्हा मग मी हा बाहेर काढली कला, असं मला वाटतंय. आणि मी तुझ्याबद्दल हे पण ऑब्झर्व केलंय की यू आर दॅट काइंड ऑफ पर्सन ज्याला गोष्टी शेअर करायला आवडतात, की जे तुला एखादी गोष्टी आवडली तर की नाही, लोकांनी पण बघितलं पाहिजे, दुनियेने बघितलं पाहिजे. सो आय थिंक दॅट माइट बी अ इन्स्पिरेशन बिहाइंड युअर कंटेंट. हो, खरी गोष्ट आहे. कारण की इन्स्टाला स्टोरी टाकून तू किती टाकणार ना, ते पण 24 आवर्स, किंवा व्हॉट्सअपला टाकणार ती 24 आवर्सच्या वर ती स्टोरी राहत नाही, किंवा तो फोटो राहत नाही. तर कायमचा असा एक प्लॅटफॉर्म हवा की जिकडे टाकलं पोस्ट की पोस्ट, जोपर्यंत आपण डिलीट करत नाही तोपर्यंत ती कंटेंट डिलीट होणार नाही. तर युट्यूबच एक असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं, की जिकडे मी व्हिडिओच्या रूपामध्ये टाकू शकतो. आणि तू बघते आजकालच्या जमान्यामध्ये 15 सेकंद 30 सेकंदाच्या स्टोरीज किंवा रील्स मध्ये लोकांना प्लेजर मिळतं, बट त्याच दुनियामध्ये, त्याच जमान्यामध्ये आय स्टील प्रेफर अ लॉंग व्हिडिओ फॉर्मॅट, राईट. तर ती गोष्ट खूप वेगळी आहे. त्याच्यात
भले स्लो प्रोग्रेस आहे, बट ऍट द एंड ऑफ द डे आपण जेव्हा रिलॅक्स होतो की हा यार आज आपण चल बघूया आपण 2 महिन्यापूर्वी आपण कुठे गेलेलो, 3 महिन्यापूर्वी आपण कुठे गेलेलो, तर अचानकपणे आपण युट्यूब बघतो आणि आपण त्या स्वप्नाच्या दुनियेमध्ये जातो लगेच की त्या पिरियडमध्ये आपण गेलेलो, हा यार आपण तिकडे गेलेलो, आपण ते खाल्लं होतं, ती मेमरी लगेच आपली रिकलेक्ट होते. सो ती गोष्ट एक मला म्हणतात ना खूप मनाला भावली आणि मग मी व्लॉगिंग स्टार्ट केलं. युट्यूब म्हणजे जणू एक अशी डिजिटल डायरी म्हणू शकतो की ते मेमरीज आपल्याला परत पुन्हा जगता येतात. एखादा फोटो बघणं आणि आपण व्हिडिओ मध्ये जे कंटेंट टाकलंय, आता तू 3 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघशील, ज्या मित्रांसोबत गेला होतास, तुला ते आठवेल परत. सो इट इज अ सॅटिस्फॅक्शन फॉर युअर सेल्फ एज वेल. खरं आहे. आता बघ ना, लास्ट इयरला पण आई अमेरिकेत 2दा आली होती. पहिल्यांदा आलेली तेव्हा माझा व्लॉग चालू नव्हता, मी व्लॉग करत नव्हतो, पण सेकंड टाइम आली तेव्हा आई व्लॉग मध्ये आली. तर आईची मी वेगळी सिरीजच बनवून ठेवली की आई सिरीज म्हणून, की 5-6 व्लॉग आहेत त्याच्यामध्ये. बट खूप मजा केलेली, खूप धमाल केलेली मी आणि आईनी, आणि मग ते व्लॉगच्या स्वरूपामध्ये आम्ही टाकलंय. तर आता आईला पण जेव्हा कधी वाटेल की अरे हा मी अमेरिकेत जाऊन सौरभ सोबत इथे फिरली होती, जरा बघूया. फोटोज मध्ये आपण फक्त तो मोमेंट आपल्याला हा रिकलेक्ट होतो, बट व्लॉग मध्ये आपण तो जगतो, परत तो कंटेंट परत जगतो. तो मोमेंट म्हणायचं होतं मला, तर कंटेंट बोललो, सॉरी. तर तो मोमेंट आपण परत जगतो, आणि तीच एक खासियत आहे की ज्यांनी मला इन्स्पायर केलं की यार व्लॉगिंग तू सुरू कर. आणि इंस्टाग्रामची ऑडियन्स लिमिटेड असते एकदम. युट्यूब कसं कुठच्या कुठे तुम्ही कधी व्हायरल होणार सांगता येत नाही. अरे खरंच मला वाटलं नव्हतं, म्हणजे मी जेव्हा व्लॉग सुरू केला पहिल्या 1-2 महिन्यामध्ये माझे हार्डली 100-200 पर्यंत सबस्क्रायबर्स गेलेले. 100 झाले तर मी खूप खुश होतो. माझ्याकडे स्टील तो स्क्रीनशॉट आहे, मी 100 झालेले माझे सबस्क्रायबर्स माझे. 100 झाले यार, किती भारी अचिव्हमेंट गेले मी. आणि मग 200, मग 300, मग 500, आणि मग पहिले जेव्हा 1000 झाले सबस्क्रायबर्स, मी तर बोलो भाई खूप. पण ते तू बोलते ना इन्स्पायर कुठून होत गेलास, तर हे सगळे सोर्सेस आहेत इन्स्पिरेशन. आणि मी कधीच क्रेडिट पूर्णपणे माझ्यावर घेणार नाही. पूर्णपणे काय, मी माझ्यावर घेणारच नाही क्रेडिट ते, कारण की मी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये एक इनपुट देतोय. तुमचं प्रेम ते आउटपुट आहे माझ्यासाठी, आणि ते फ्युएल करतंय मला की तू व्लॉग्स बनव, तू अजून बनव, अजून मोठे मोठे कंटेंट बनव, की अजून लॉंग फॉर्मॅट बनव. जेव्हा मी 10 मिनिटाचं बनवायचो, माझी फॅमिली माझ्या आई बाबांना बोलायचे, अरे यार आज व्लॉग छोटा का होता, आज 10 मिनिटाचाच का व्लॉग होता, 12 मिनिटाचाच का व्लॉग होता. बोलो 12 मिनिटाचाच किंवा 12 ते 16 मिनिटामध्येच व्लॉग कंटेंट ठेवायची आयडिया आहे. तर मग नंतर मग मी बोललो चला जरा 15-16 मिनिटापर्यंत खिचूया व्लॉग आपण. जसं कंटेंट खूप असतं, बट मीच ते कटछाट करायचो. बट आफ्टर लाईक हिअरिंग फ्रॉम ऑल दोज पीपल, तर मग मला वाटलं जरा व्लॉग आपण थोडा मोठा बनवूया, थोडा मोठा कंटेंट बनवूया. आणि नंतर मग तू इकडे जुलैला आलीस ना, जून एंडला आलीस, राईट. तर जून एंड, हा तुझा पण व्लॉग आहे ना, आपण तुला मी भेटलेलो आहे, पिकअप करायला आलेलो, अचानक भयानक वाला व्लॉग तो. तर खूप मजा आली, म्हणजे जर्नी आतापर्यंत स्वामीच्या रूपाने फार छान आहे. तर मला 2 प्रश्न पडलेत. बोल ना. तर पहिला प्रश्न आहे की तू मला बोलला होतास आता की जेव्हा तुझे 100 सबस्क्रायबर्स झाले होते, तू स्क्रीनशॉट घेतला होता. कदाचित तुम्हाला व्लॉग जे बघत असतील त्यांना वाटेल की अरे 100च आहेत, पण तसं पेड सबस्क्रायबर्स नाहीये. तर तू व्लॉग टाकून आपल्या कंटेंटने मिळवलेले सबस्क्रायबर्स आहेत. तर ते पहिले 100 असतात ना, ते खूप इम्पॉर्टंट असतात, जे एकदम स्टार्टिंगला साथ देणार असतात. फेमस झाल्यावर सगळेच साथ देतात, बट जेव्हा स्टार्टिंग पासून कोणी साथ देतंय, when they believe in you, तर तो खरा आनंद आणि सॅटिस्फॅक्शन असतो. नाही, खरंय ते. कारण की आपण काहीतरी, भले ते कंटेंट असं खूप क्रिंज असेल किंवा भले खूप असं इमॅच्युअर कंटेंट असेल की यार ह्या कंटेंट मध्ये हा कधी कधी माझा असा बोलण्याचा आवाज, असा श्वासाचा आवाज खूप यायचा. मी ब्रिदिंगचा आवाज, पहिल्या 2 ब्लॉग मध्ये ब्रिदिंगचा आवाज येतात, कारण की मी कॉशियस होऊन बोलायचो ना, हा जसा ना ब्रीद यायचा, तर त्याचा आवाज यायचा यार. म्हणजे तो पॉइंट आउट केला मी की नाही, हे जरा ना बरोबर नाही होत आहे. मग नंतर मग मला माझ्या मित्रांनी हे केलेलं, सांगितलेलं की तू जे ट्रान्झिशन करतोय किंवा आपण 2 व्हिडिओ आपण जे जॉईन करतो, तर त्याच्यामध्ये मी मिक्स ट्रान्झिशन म्हणून एक मिक्स वाला, तर ते एक फेड होतं आणि दुसरा ऍड होतो. तर ते कर, किंवा त्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी कर, किंवा ब्लॅक फेड कर, किंवा असे भरपूर ट्रान्झिशनची नावं आहेत की शिमर आहे, बबल आहे,
तर भरपूर काय काय मी ते ट्राय अँड एरर करत गेलो की मग हा यार हा चालतोय, हा कंटेंट मार्केटमध्ये चालतोय, मग ते मी वापरत गेलो. बट स्टील अजून मी नवीन नवीन म्हणतात ना प्रयत्न करतोय. अजून पण मी म्हणू शकत नाही की मी प्रो झालेलो आहे. नाही, मी आत्ताशी 10% पर्यंत पण गेलेलो नाही असं मला वाटतं. कारण की स्टील मी एडिटिंग ब्लॉगिंग मी फोनवर करतो. आता पण फोन चालू आहे, मी फोनवर करतोय. माझ्याकडे आयफोन 15 प्रो आहे, तर त्याच्यावर मी व्लॉगिंग करतोय. आणि तुम्ही बघू शकता इथे माईक लागलाय. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, आणि हा पॉडकास्ट सारखा मी मला बनवायचा आहे. बट रिअल पॉडकास्ट मध्ये ते 2 माईक लावलेले असतात इकडे तिकडे असे बोलायला, खूप शांतता असते, खूप लाईट्स असतात, बॅकलाईट असतो, त्यानंतर म्हणजे त्याला फिलर लाईट्स म्हणतात. इकडनं तो ब्ल्यू, इकडनं रेड, आणि मध्ये अजून असा सॉफ्ट लाईट असतो बुके इफेक्ट वाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून म्हणतो की मी अजून खूप इमॅच्युअर आहे ब्लॉग मध्ये, बट प्रगती होते, स्लो का होईना प्रगती होते. प्रयत्नच केला नाही तर कसं शिकणार ना. आता मी त्याचं इन्स्पिरेशन घेतो मुंबईकर निखिल. त्याचा व्लॉगिंग सेटअपच 6.5 लाखाचा आहे. 6.5 लाखाचा सेटअप आहे त्याचा. विचार कर, बॉडी त्याची 3 लाखाची आहे, लेन्स 3.5 लाखाची लेन्स आहे, तो ट्रायपॉड अजून हाय लेवल ट्रायपॉड आहे, त्याला माईक लावतो तो रोडचा माईक, तो पण खूप हाय लेवल माईक आहे. सो तो त्या लेवलला पोहोचलाय. त्याला तिकडे त्याला 7 वर्ष लागली. तुला कळतंय 7 वर्ष त्यात त्यांनी अफाट रायडिंग केलंय, ते कितीतरी त्यांनी देश फिरलेत, ब्रँड त्याच्याकडे आलेत स्पॉन्सर करायला. तर विचार कर, म्हणजे ह्या बारीक सारीक स्टेप्स आहेत. बट त्याची मेहनत मी बघितलेली. त्यांनी पण आयफोनवर लॉगिंग सुरू केलेली. त्यांनी आयफोनवर तो पहिला होती सेल्फी स्टिक होती, त्या स्टिकवर त्यांनी लॉगिंग सुरू केलेली पहिला. आणि मग ते जसं कुठेतरी मला बूस्ट करत गेलं की हा यार आपण करू शकतो. हो, आणि कधी कधी आपल्याला आपण आयडल्स कडे बघतो तर आपल्याला त्यांनी केलं तर मी का नाही करू शकत. आता तो पण मिडल क्लास फॅमिलीतला पोरगा, साध्या घरात राहणारा, बिचारा, त्याला बाबा पण नाहीये निखिलला. त्याचे निखिलचे बाबा त्याचं जेव्हा ते कतार एअरवेज मधनं तो बाहेर पडला, त्याच्यानंतरचे बाबा गेले. मग त्याला वाटत होतं की आपल्याला फेमस व्हायचंय किंवा आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून त्यांनी तो कॅमेरा उचलून त्यांनी व्लॉगिंग स्टार्ट केली. माझं, तू बोलशील की तुझं एम काय आहे, तर तुझं गोल काय आहे व्लॉगिंगच्या क्षेत्रात, तर माझा अजूनपर्यंत तरी असं काही एम किंवा गोल नाही की मला एवढे मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स जमा करायचे आहेत का मला अर्न करायचंय. अर्न करण्यावर अजून एक मला आठवलं की भरपूर लोकांना प्रश्न पडलाय की सौरभ तू किती अर्न करतो युट्यूब मधनं. अरे भाई, 35-36,000 सबस्क्रायबर्सला US मध्ये मॉनिटायझेशन करू शकत नाही. मॉनिटायझेशन म्हणजे म्हणजे माझ्या व्हिडिओला जी ऍड येते, तुम्हाला वाटत असेल की त्या ऍड मधनं मला पैसे मिळतात, जे बाकीच्या युट्यूबरला मिळतात, ज्यांचे सबस्क्रायबर्स तेवढे आहेत, मला एकही रुपया, एकही डॉलर युट्यूब देत नाही. आणि दुसरी गोष्ट, लिगली मी अर्न करू शकत नाही. बिकॉज जो विजा आहे H1B विजा, त्या विजावर आपण अर्न करू शकत नाही. 40 आवर्सच्या पलीकडे 41 तास तू अर्न करू शकत नाही. सो भले मी जे काही करतोय हा छंद जोपासतोय मी माझा, की माझा व्हिडिओग्राफी येते, मला फोटोग्राफी येते, मग एडिटिंग येतं मला, तर मग का अजून मी ते बाहेर काढू नये. आणि मी माझ्या म्हणतात ना मेमरीजसाठी मी व्लॉगिंग करतो. सो ही होती ह्याची व्लॉगिंगची जर्नी. पण आता आपण थोडं पर्सनल साइडला जाऊया. ओके नॉट दॅट पर्सनल, बट लेट्स स्टार्ट स्लो अँड स्टडी. बरं. सो तू US ला 2021 मध्ये आला होतास, राईट? आणि हा होता बॉस्टनला. आम्ही सेम युनिव्हर्सिटी मध्ये होतो. सेम कॉलेज बाई, सेम कॉलेज, सेम युनिव्हर्सिटी, सेम कंपनी, सेम युनिव्हर्सिटी मध्ये होतो आम्ही बॉस्टनला, नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी. सो मला एक प्रश्न पडला की तू बॉस्टन मध्ये कधी व्लॉगिंग का नाही ट्राय केलंस? कंटेंट तसं बघायला गेलो तर खूप कंटेंट आहे बॉस्टन मध्ये. अँड बॉस्टन इज अ व्हेरी फेमस टुरिस्ट प्लेस. लोक जगभरातून बॉस्टन बघायला येतात. बॉस्टन मध्ये काय आहे? इट्स वन ऑफ द बेस्ट सिटीज इन अमेरिका. सो तू तिथे व्लॉगिंग का नाही स्टार्ट केलं? का तुला असं कधी सुचलं नाही? का वेळ नव्हता? का यू आर ऑक्युपाइड विथ सम अदर वर्क? आय वॉज ऑक्युपाइड बाय सम अदर वर्क. आता ते अदर वर्क काय ते खूप वेगळं आहे. तर मी स्वतःला म्हणतात ना की सलून मी खूप शाय होतो.
मी एवढा ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह इन द सेन्स म्हणतात ना, त्याला काय म्हणतात, तो वर्ड आहे लोकांमध्ये. एक्स्ट्रोवर्ट. हा, तर मी एवढा एक्स्ट्रोवर्ट कधीच नव्हतो. मी आताही बॉस्टन आहेस तू शाळेत. यू आर आताही स्टील आहे. अन इंट्रोवर्ट. एक्झॅक्ट. तुम्हाला ब्लॉग मध्ये वाटत असेल की हा. हा खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, लगेच जाऊन लोकांशी बोलतो. नाही, आय कॅन टेस्टिफाय, हा असा नाहीये. तर ती गोष्ट होती. आणि मग तुला माहिती होतं, कारण की आपण एकाच एरियात राहायचो बॉस्टनला पण. तर मी माझ्या रूममेटशी पण थोडासा डिस्टन्स ठेवून वागायचो, बिकॉज विचारसरणी नाही पटायची मला कोणाची काय. तर आणि मी माझ्या दुनियेमध्ये मी मग्न होतो की हा यार आपलं आहे. तर इंडियामध्ये म्हणतात ना, इंडियामध्ये जे माझी फॅमिली होती, तर त्यांच्याशी मी जास्त म्हणतात ना टाइम बोलण्यात किंवा त्यांना दाखवण्यात मी टाइम तो इन्व्हेस्ट करायचो की हा यार मी तर बॉस्टन मध्ये आहे, हे मार्केट आहे, हे बॉस्टनची इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि हे असं आहे, हे तसं आहे, आता मी इथे चाललोय, तिथे चाललोय. तर मग मी त्याच्यात वेळ इन्व्हेस्ट केला. आय वुड नॉट से वेस्ट केला, इन्व्हेस्ट केला. बिकॉज मला माझी फॅमिली इज अन ऍसेट फॉर मी. तर मग त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केला वेळ. कदाचित तेच एक रिझन असू शकतं की मी बॉस्टनला व्लॉगिंग नाही केलं. आणि सेकंड, लाईक आय सेड, की मी खूप शाय आहे आणि खूप एक्स्ट्रोवर्ट नाही आहे, मी इंट्रोवर्ट आहे. कोण बोलेल व्लॉग मध्ये की हा इंट्रोवर्ट पोरगा आहे जे आहे ना. तर तेच एक रिझन होतं असं मी सांगू शकतो. म्हणून बॉस्टन मध्ये मला कधी व्लॉग करायला सुचलं नाही. आता मला ते रिग्रेट होतंय की मी बॉस्टनला व्लॉग का नाही सुरू केला. कारण की बॉस्टनला जे कंटेंट आहे भाई साहब, म्हणजे एवढं कंटेंट आहे. 101. एकेका गल्लीमध्ये कंटेंट आहे तिकडे, एकेका गल्लीमध्ये. आणि ते आता कुठेतरी मनाला लागतं की काश मी तेव्हापासून ब्लॉगिंग केली असती, तर आता 100K इझिली गेले असते माझे. कारण की 2.5 वर्ष बॉस्टनला काढलीत मी. आणि ती पण 2.5 वर्ष खूप रोलर कोस्टर सारखी होती. तो एक वेगळाच पार्ट आहे. बट हा, दॅट्स द वन रिझन. मे बी आपण असं पण बोलू शकतो की आता जॉब लागला आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता थोडी स्टेबिलिटी आहे लाईफ मध्ये. बिकॉज आपण जेव्हा स्टुडंट असतो, आपण विजावर असतो, तेव्हा खूप गोष्टी अनसर्टन असतात. लोकांना इंडियामध्ये वाटतं की मजे चल रहे, तरी कितीदा ऐकतो मी, आपण एक स्टोरी टाकतो, वा बाई क्या मजे चल रहे, बट त्या एका स्टोरी मागचं पेन काय कहाणी आहे, नोबडी नोस आहे. आणि कदाचित कोणाला कळणारही नाही अनलेस अँड अंटिल यू आर हिअर ऑन अ स्टुडंट विजा आणि तुम्ही ते मास्टर्स करताय किंवा हायर एज्युकेशन घेताय. कोणीच, तुम्ही कितीही गळा फाडून सांगा त्यांना, ते कधीच समजू शकणार नाही की आपली ते परिस्थिती काय असते. खरी गोष्ट आहे. कारण की आता एक छोटं एक्झाम्पल, आपण पाणीपुरी खायलाच आपण 2 ट्रेन बदलून जायचो. 40 मिनिट्स ट्रॅव्हलिंग करत जायचो फक्त पाणीपुरी खायला. 40 मिनिट्स ट्रॅव्हल बाय ट्रेन. ते पण 1 मिनिट, 2 का 3 ट्रेन ना, 2 ट्रेन ना, ग्रीन आणि ब्ल्यू लाईन. ग्रीन नाही, ब्ल्यू. पाणीपुरी तिरंगा ना. हा, तिरंगा. रेड लाईन. हा, रेड लाईन. ब्ल्यू लाईन तिकडे जाते, राईट. तर ग्रीन लाईन आणि रेड लाईनने आम्ही तिरंगाला जायचो. तिरंगा तिकडे 1 तास, पाऊण तास, 1 तास ते ट्रेन डिले झाली तर लागलं, संपलं. ट्रेन मध्ये पण स्पुकी लोक, ते होमलेस लोक असायचे, ते पण अजून भीती वाटायची. बट पाणीपुरी खायला विचार करा, 1 तास ट्रॅव्हलिंग. बट आपण जे स्टोरी टाकायचो, अरे पाणीपुरी खाल्ली, लोकांना कळायचं अरे मजा करतात हे लोक, बॉस्टनला पण पाणीपुरी खातात आहे. बट ही जी बॅक स्टोरी आहे, जशी ही म्हणाली की ती बॅक स्टोरी पण लोकांनी बघायला पाहिजे की कॉइनला 2 बाजू असतात. कॉइन फ्लिप करा, दुसरी बाजू पण बघा की काय आहे लाईफ युएस मध्ये पण. आय एम नॉट सेइंग घाण आहे, बट इट इज व्हेरी व्हेरी म्हणतात ना की कष्टवाली लाईफ आहे. आणि प्रत्येक गोष्ट करायला आपण जेव्हा स्टुडंट मधनं येतो, तर तेव्हा ते म्हणतात ना की बारीक सारीक गोष्टी बाहेर येतात, दिसतात की अरे असं पण करू शकतो का. तेव्हा आपल्याला आपल्या आईबाबांचे कष्ट आठवतात, खूप आठवतात. आणि तो पण असा खूप एक स्ट्रगलिंग पिरियड असतो ना. बिकॉज आपण जेव्हा इथं शिकायला येतो, तेव्हा आपल्या वयाचे आपले कलिग्स म्हणा किंवा क्लासमेट्स म्हणा, ते इंडियामध्ये कमवत असतात, आरामात कमवत असतात, इथे तिथे फिरत असतात, त्यांची फॅमिली असते त्यांच्यासोबत. सो एक टाइम आपल्याला असं वाटतं की अरे यार, बट देन वी आर लाईक नाही, आता आपण मेहनत केली तर पुढे जाऊन आपल्याला मोठं होता येईल. खरे. आता तसं बघायला गेलं तर मग तू काय किंवा मी काय, आपल्याला इकडे याची काही गरज पण नव्हती, काहीच गरज नव्हती. इंडियात आपल्याला नोकरी मिळाली असती, इंडियामध्ये आपण चांगल्या फॅमिली आहे, चांगला पगार पण कमवू शकलो असतो. तेवढं पोटेन्शियल नक्कीच आहे, तेवढं मी सांगू शकतो, अभिमानाने सांगू शकतो. आणि इंडियामध्ये फॅमिली सोबत राहिलो असतो, अंडर अ शेल्टर राहिलो असतो, अंडर म्हणतात ना की छत्रछायेखाली राहिलो असतो आपण. बट इंडियामध्ये
सणासुदींना पण आपण राहिलो असतो. Exactly. सगळ्यात जास्त म्हणजे दिवाळी, म्हणजे खटकतं ग गणपती, की होळी. you're missing out on festivals, you're missing out on weddings and stuff. बापरे. हा, ते खटकतं. मग ते आपण जेव्हा रिॲक्ट व्हायचो, मग समोरच्याला वाटतं की हा रिॲक्ट होतो. अरे यार एवढं काय त्याच्यामध्ये. मग जी चिडचिड होते आपली, चिडचिड जेव्हा बाहेर निघायची, आणि ती चिडचिड आपण आपल्या हक्कांच्या लोकांकडे आपण बाहेर काढतो की मला पण साजरा करायचा आहे, मला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, बट मी नाही होऊ शकत आहे. आणि मग ते लोकांना नाही समजायचं की नाही. यार हा असा का रिॲक्ट होतोय किंवा ही अशी का रिॲक्ट होते. बट काय करणार, तर नाही समजत त्यांना, तर काय करणार. बट ते जे पेन असतं, दिवाळी, गणपती सारखा 10 दिवसांचा जो आपला सण असतो, तो आपण घरी नाही, यापेक्षा बेकार गोष्ट हिट होणारी युएस मधली काहीच नाही. दिवाळीला पण, आणि आय वॉज फॉर्च्युनेट की दिवाळी आता साजरी करून आलोय मी घरी. सही आहे. सो तू आता जे बोललास की एका कॉइनचे दोन बाजू असतात, जे स्टुडंट लाईफला घेऊन आपण बोलत होतो. सो तू स्वतःच्या दोन बाजू काय सांगू शकतोस ऑडियन्सला? कारण की तू नेहमी पॉझिटिव्ह साइडच दाखवली सगळ्यांना. कदाचित तुझी जी नेगेटिव्ह साइड आहे, नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा जी नाही दाखवली कोणाला साइड, तर ती साइड कशी आहे तुझी? बिकॉज नोबडी इज 100% गुड, राईट? नाही गुड ना, कोणी 100% चांगलं नसतं. प्रत्येकात चांगले आणि वाईट गुण असतात. माझ्यातही आहे, तुझ्यातही आहे. सो तू तुझे वाईट गुण काय आहेत, काय सांगू शकतोस? तर सलोनी, बोलायला गेलं तर मी वाईट बाजू जर बोलायला गेली, किंवा वाईट समोरच्याला वाटते किंवा वाटू शकते, बट ती मला कधी कधी मला पण खटकते की यार हा मी जरा जास्तच केलंय, अति केलंय. ती म्हणजे पॉझिटिव्हपणा. आता पॉझिटिव्हपणा भरपूर वेगळ्या फॉर्म मध्ये येऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल माझी बाटली आहे, इट इज अ नॉन लिव्हिंग थिंग, स्टील आय एम पॉझिटिव्ह अबाउट इट. जर मी टेबलवर ठेवली आहे आणि ती इकडची इकडे झालेली आहे, तर मग माझा विचार येणार की कोणी हलवली बाटली, कोणाच्या हिंमत आहे की माझी बाटली इकडनं इकडे गेली, का केली, माझी बाटली हात न लावायचा, का माझा डेस्क आहे मला हात न लावायचा. आता नुसतेच ही नॉन लिव्हिंग थिंग बद्दल नाही, तर ती व्यक्तींबद्दल पण आहे. आता माझ्या आई बाबांबद्दल पण मी फार पॉझिटिव्ह आहे, किंवा कुठलेही असेल की मित्रांबद्दल पण फार पॉझिटिव्ह आहे की हा यार मी याचा बेस्ट आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, तू दुसऱ्याशी लिमिट मध्ये बोल, जास्त नाही. हा, तर असं नाही, गर्लफ्रेंड बाबतीत नाही बोलत तुला मी, बट मित्रांमध्ये पण बोलतो की यार मैत्री आहे आपली, तर जरा विचारणार काय रे, कोण होता तो, काय काय विषय काय. म्हणतात ना की फिअर ऑफ लुझिंग फॅक्टर असतो आपल्याला, की यार ही आपली व्यक्ती आहे, ही दुसऱ्याकडे नाही जायला पाहिजे, की आपलंच आहे, जो मेरा है वो मेरा ही है, वो तेरा नहीं हो सकता, असं आहे. तो हा गुण कधी कधी म्हणतात ना फायदेशीर ठरू शकतो, कधी कधी लोकांना आवडतो, कधी कधी लोकांना नाही आवडत. तर त्यांना वाटतं पॉझिटिव्ह म्हणजे मी डॉमिनेट करतोय की काय, किंवा मी असं प्रेशर टाकतोय की काय, बट दे लॅक इन अंडरस्टँडिंग की त्याच्या मागे प्रेम पण आहे. याच्या मागे प्रेम पण आहे ना, प्रेमच आहे की हा यार ही व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते, काही व्यक्ती आपल्याला जपून ठेवलंय हिनी त्याच्या फोडासारखं, म्हणून ही व्यक्ती अशी वागते. हे समजण्याची पात्रता फार कमी लोकांमध्ये असते. जो समजला तो समजला, जो नाही समजला तो नाही समजला. ही एक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने घेतली जाते, म्हणून म्हणतात ना की तो निगेटिव्ह फॅक्टर मी म्हणू शकतो, माझ्यातला निगेटिव्ह फॅक्टर आहे. आणि दुसरा, आजकाल लोकांना म्हणजे आजकाल काय लोकांना आधीपासूनच वाटत की पॉझिटिव्हनेस हे एक निगेटिव्ह आहे. हा, बट ते त्याच्या मागचं प्रेम ओळखू शकत नाही. बट जे ओळखलं त्यांना कळतं की हा यार ह्या व्यक्तीला आपण इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, या व्यक्तीला खरंच बॉदर करतं की मी लाईफमध्ये कोणासोबत गेलो का गेली तर मग ह्याला प्रॉब्लेम होतोय, म्हणजेच काहीतरी हा याला आपल्या बाबतीत वाटतंय, ह्यांनी वाऱ्यावर सोडलेलं नाहीये आपल्याला, हे ते वाटतं. मग ते मी पॅरेंट्स बाबतीत पण बोलू शकतो की हा यार लिमिटेड राहा, कोणाशी पण राहायचं असेल तर, म्हणजे भले तर राहत नाही कधी, बट स्टील मी त्यांना बोलतो की यार असं जरा नीट राहायचं, असं तसं. म्हणजे तर मी हक्क दाखवतो, कारण की मी हक्काचा मानतो समोरच्याला. आता फरक एवढा आहे की समोरचा आपल्याला हक्काचा मानतो की नाही, हा एक वेगळाच म्हणतात ना विषयाचा मुद्दा आहे, बट ते जाऊन दे. आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं सलोनी माझ्याबद्दल, तर मी पटकन रागवायचो पहिला, खूप पटकन तापट स्वभावाचा होता. तुला तर तू पण अनुभव केला असशील तो नॉर्थ ईस्टर्नच्या टायमाला, किंवा भरपूर वेळेला मी खूप पटकन, माझ्यावर नाही तापटला तो, बट
हा तुझ्यावर कधी हा. वेळ आलीच नाही तशी, तू तशी वागलीच नाही कधी. नाही, जस्ट हा क्लॅरिफाय. जस्ट क्लॅरिफाईंग. बट मी तापट स्वभावाचा होतो खूप होतास. आणि मी आता तो स्वभाव खूप बदललाय, खूप खूप म्हणजे खूप बदललाय. मी खूप शांत झालोय. मी 2 पावलं मागे घेऊन गोष्टींना ऑब्झर्व करायला शिकलोय की हा यार असं पण होऊ मन शकतं. शांत हा ठेवणं, मन शांत ठेवणं, कंट्रोल शांत करणं. ठेवून विचार करणं असं. कारण की तू मला तापलेलं बघितलंय हो. की हा तापतो तेव्हा कुठच्या लेवलला जाऊ शकतो हा पोरगा, हाय लेवलला, जे कधी कोणी बघितलं पण नसेल, जे कधी मी चुकून नाही. कॅमेऱ्यात दाखवणार पण नाही कधी लाईफ मध्ये, आणि जे कधी कोणी चुकून कधी अनुभव पण नाही. ती साईड माझी इतकी भयानक आहे ती. बट ती स्वभाव आता मी तो स्वतः इतका ओव्हरकम झालोय की नाही राग येत आता. आता कोणी कसंही वागा आपल्याशी, आपल्याला माहितीये की मी स्वामींचं नाव घेतो. बेस्ट. बेस्ट, एकदम बेस्ट. मी स्वामींचं नाव घेतो की ठीक आहे, कधी आपल्याला कुठली गोष्ट दिसते ते आपल्याला ते ट्रिगर करून जाते कधी कधी, राईट. मग ती गोष्ट भडकतो तेव्हा मी, बट तेव्हा मी स्वामींचं नाव घेतो, स्वतःला कंट्रोल करतो की नाही भडकायचं नाही. भडकायचं कोणावर आणि कशासाठी? सो म्हणतात ना की शांत राहायचं. जो होगा वही जो राम रची राखा, ते वाक्य, होगा वही जो राम रची राखा. तर मग भडकायचं कशाला? आईला मस्त खाऊ पिऊ ऐश करू, शांत राहू. आपण फक्त ऑब्झर्व करायचं की अच्छा कोण कसं वागतंय, कोण कसं आहे, आपल्याशी कोण कसं आहे, डबल फेसेस आहेत का नाही, त्यावर डिपेंड करतं. हा तसं नाही. असे मी 2 अवगुण माझ्यातले आहेत जे तू म्हणू शकतेस की एक निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह फॅक्टर आहे. बट स्टील त्याच्यावर पण मी ओव्हरकम करतोय, हळूहळू शिकतोय. डे बाय डे होतंय, होईल. आणि प्रत्येकाने आपल्यातले वाईट गुण ओळखलेच पाहिजे, बिकॉज तसं आपण माणूस म्हणून मोठा होतो. जर आपल्याला वाटतं की भाई मी चांगलीच आहे, माझ्यात काही वाईटच नाहीये, छे, तुम्ही कधीच शिकणार नाही लाईफ मध्ये. कधीच नाही. ऍज अ पर्सन यू हॅव टू नो की तुमचे वाईट गुण काय आहे, तुम्ही त्याला कसं सावरताय, तुम्ही त्याला कसं सांभाळताय, तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन्स घेतले पाहिजे, ताकी दुसऱ्यांना त्रास नाही होईल त्याचा. आता जसं तू बोललास तुझा तापट स्वभाव आहे, होता, कदाचित आताही असेल, थोडा कमी झाला असेल, बट पूर्णपणे गेला नसेल. सो तू त्यावर ऍक्टिव्हली ऍक्शन्स घेतोय, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला हर्ट नाही हो, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये. सो तू काय ऍक्शन्स घेतोय त्यावर? पहिली गोष्ट म्हणजे मी आता बघायला गेलं तर 2023 पासून मे जून पासून मी स्वामींची सेवा करतोय. तर स्वामींची सेवा म्हणजे मला ती एक भरपूर मोठी स्टोरी येते. तर ती सेवा सुरू केली आहे मी, आणि त्या सेवा सुरू केल्यानंतर ना मला खूप असं कामनेस आलाय, थंडपणा आलाय मनामध्ये. आणि मध्यंतरी काही सर्कमस्टान्सेस माझ्या लाईफमध्ये आले होते की जे कधी आपण एक्सपेक्ट नाही करत, पण त्या सर्कमस्टान्सेसनी मला हलवून टाकलं होतं की यार खूप भयानक झालंय. सॉरी मी नाही सांगू शकत कारण की त्या खूप पर्सनल आणि प्रायव्हेट गोष्टी आहेत. पण अशा काही गोष्टी घडल्यानंतर मग तेव्हा आपल्याला स्वामींची प्रचिती येते की हा स्वामी आहेत, की कसं कुठल्या रूपात मदत करतात, कसं आपल्याला सांभाळून घेतात. आणि जेव्हा आपल्यासोबत इकडे फिजिकली कोण प्रेझेंट नसतं तर तेव्हा आपल्याला अजून ते चॅलेंजिंग बनतात गोष्टी, की मग राग आलाय, मग तो काढायचं कुठे, मग बोलायचं कुठे. कारण की आपण काहीच करू शकत नाही, पंच करू शकत नाही, का कुठे आपण काय मारामारी करू शकत नाही, का आपण कोणाला शिव्यागाळी करू शकत नाही. कारण की अशा सिच्युएशन आलेल्या असतात की आपण काहीच करू शकत नाही, तर आपल्याला न्यूट्रल राहतात. त्यावेळेला मी म्हणतात ना आध्यात्मिक मार्ग निवडला की नाही बाबा आपण जे काय ते स्वामींकडे सांगायचं. लिटरली मी बोलायला लागलो, वायरलेस व्हॉइसलेस, मनातल्या मनात बोलायला लागलो, कम्युनिकेट करायला लागलो. यार मला ना असं असं त्रास होतोय, मी काय करू मला कळत नाही. आणि मला उत्तर मिळत गेली, कशी माहिती नाही, बट ती उत्तर मला मिळत गेली की तू ना हे चुकतोय, तर तू हे करतोय ते नको करू, थोडा स्टेप बॅक घे, की आता तू ही स्टेप घेणार आहे ती नको घेऊ, की ही स्टेप तुला घ्यायची ती नको घेऊ. लिटरली मला उत्तर मिळत गेली आणि माझं मनात ना आतमधल्या आतमध्ये मला ते अरे हा यार आपण ठीक आहे नको जाऊन दे, हे करू शेट म्हणजे कळतं. तो मागून पोलिंग फोर्स आला माझ्या मागे की या पाठीशी कोणतरी उभा आहे जो आपल्याला अडवतोय रॉंग गोष्टी करण्यापासून, की जिने आपली कॉलर मागणं धरून ठेवलेली आहे की नाही तू इथे जाऊ नको, हे तेरे लिए अच्छा नाहीये.
आणि ती मला अनुभव आला, स्ट्रॉंग अनुभव आला, एस्पेशली 2024 मध्ये. कारण की हा इयर लाईक वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. बट असं तू जे म्हणते ना की रागावर कंट्रोल कसा आला, तर मी एकच सांगेन, स्वामींचं जप करणं, स्वामींची सेवा करणं, भाई मॅजिक आहे, मॅजिक, अल्टिमेट मॅजिक आहे, अल्टिमेट मॅजिक. सो त्याला तोडत नाही कुठे. की तू विचारशील ना की कसं, माझ्याकडे उत्तर नाहीये, बट ते आहे, काहीतरी आहे जे आपल्याला कंट्रोल करतंय वरनं. हे मला तेव्हा म्हणतात ना अनुभूती आली. आणि मग माझा राग, टेम्पर, चिडचिडपणा किंवा कोणा बाबतीचा पॉझिटिव्हपणा असेल तो कमी झाला. की हा यार आपण जाऊन दे, जो करना है करेगा, अपने को कुछ फरक नाही पडत. बरोबर. ज्याला जे करायचंय तसं 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 ते लोक वागणार, तसे तसे ते लोक बोलणार, तसे तसे ते लोक ऍक्शन घेणार. मग भले कोणी असेल, मित्र, शत्रू, हितशत्रू, कोणी असतील आपले, मग तुम्ही तुमचं वागा, आपण आपलं शांत राहायचं. त्यावरून मला एक आठवलं, त्यांचं ते फेमस, मला त्यांचं नाव नाही आठवते, बट त्यांचं ते भजन आहे, जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अरे प्रल्हाद शिंदे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि त्यांचं सुधीर फडके बापूजी, त्यांचं दुसरं अजून एक गाणं आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. काकणवाले का माहिती नाही मला, बट मी ते गाणं ऐकतो आणि ते गाणं इज लाईक अ मोटिवेशन फॉर मी. की काय हा यार, की जाऊन दे, आपण तो पिंजरा सोडतो, पिंजरा आहे, सोन्याचा पिंजरा म्हणून आपण पकडून ठेवायचा का, नाही, शेवटी तो पिंजराच आहे, पिंजराच आहे. इट्स अ दगडाचा असो. सो इट्स अ पिंजरा. तर त्या गोष्टी, आणि जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, म्हणून बोललो ना मगाशी मी की होगा वही जो राम रची राखा. तर मग होणार ते लिहिलेलंच आहे, की जे होणार आहे ते लिहिलेलं आहे पहिल्यापासून. मग का स्ट्रेस घ्या, का टेन्शन घ्या, हे लिहिलेलंच आहे, ते होतंय आपल्यासोबत. आपण कसं फेस करतो ते आपल्यावर आहे ना. आणि तिसरं मेन गाणं आपलं ते देवा काळजी रे. हा, देवा काळजी, बस देवा काळजी, भाई संपला विषय. देव तुम्ही बघून घ्या, आपण कशाला लोड घ्या, आपण मस्त मागे बसायचं. हा, बट असं पण नको की असेल हरी दिल खाटल्यावरी आपण काय प्रयत्न करायचेच नाही. प्रयत्न तर आपण आपले फुल करायचे, बट देवाचा सपोर्ट घेऊन, एकटा नाही. बरोबर आहे. सो जसं तुझा व्लॉगचा टायटल आहे, आयुष्यावर बोलू काही, इयर एंड रिव्ह्यू, लेट्स टॉक अबाउट दॅट. सो 2024 हा वर्ष कसा होता तुझ्यासाठी? या वर्षात तू काय शिकलास? या वर्षात तू काय बघितलं? आय एम शुअर असे बरेच गोष्टी असतील जे तू कधी इमॅजिन केले नसतील, जे या वर्षात घडलाय. एक मी सांगू शकते, म्हणजे मला बोलायचं होतं की आपण द मोस्ट अनबिलिव्हेबल थिंग गेस करू शकतोस? अरोरा खरा मित्र आहे अरोरा. ते विना काहीच नाही, टेलिपॅथी बाई, अरोरा. हा, तर लेट्स स्टार्ट विथ अरोरा. तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता? भाई साहब, अरोरा म्हणजे भाई आपण कधी इमॅजिनच केलं नव्हतं की अरोरा आपण बघू. आणि ते फोटोज तुम्हाला बघायचे असतील तर इन्स्टावर आहेत माझ्या, तुम्ही इन्स्टाला जाऊन बघू शकता. इन्स्टाचा आयडी मी खाली मेन्शन केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे, लिंक आहे, जाऊन बघा, फॉलो करा. तर भाई तो एक्सपिरियन्स इतका अनबिलिव्हेबल होता ना, की आपण न्यूज मध्ये बघितलं होतं की अरोरा येणार आहे, आणि आम्हाला वाटले काय कसला अरोरा भरोरा, काय येतोय, काय दिसणार आहे, जंगल आहे इकडे, काय घंटा अरोरा दिसणार आहे. तर मॅडम कडे ऍप होता. कुठला ऍप तो? अरोराचा कुठला ऍप आहे तो तुझ्याकडे? अरोराच आहे रे, ऍपचं नाव अरोराच आहे. तर ही खुराफती दिमागवाली हिने ऍप डाउनलोड करून ठेवला होता. आणि पहिल्या दिवशी आपण गेलो नव्हतो बघ, की जेव्हा पीक दिसणार होता अरोरा, तेव्हा रात्री पीक झालं होतं, पहाटे आपण गेलोच नव्हतो तेव्हा. नाही गेलो नव्हतो. सो नेक्स्ट डे आपण फोटोज पाहिले की इकडे बघितला, तिकडे दिसला अरोरा, बॉस्टन मध्ये दिसत होता अरोरा. मग त्यावेळेला आम्ही दुपारीच ठरवलं की आज अरोरा बघायचा, आणि आम्ही प्लॅन केलं की लांब एकदम असा काळोखाच्या ठिकाणी जाऊ, जिकडे लाईट नाहीच आहे, ऑलमोस्ट नाहीये. बट प्लॅन केलं की नको, लांबच्या ऐवजी आपल्या टेकडीवर जाऊया, आपली रॉनक ओव्हरलुक आहे जो आपला नेहमीचा पॉइंट आहे तो, तिथे जाऊया बघायला. आणि संध्याकाळी आपण आलो आणि मी पडलेलो असंच निवांत, बोलू आता जरा आराम करू. हिला पण मी फोन केला, मी जरा पडतोय,
झाला आपला वेळ की आपण निघूया, 9, 9:30, 10 पर्यंत निघूया आपण आरामात. 10चा टाइम ठरला होता. 10चा टाइम ठरला होता, राईट. तर हिचा अचानकपणे मला कॉल आला 8:30 का 8:45च्या आसपास. 7:30 8:30च्या आसपास. कधी आला? 8:30 8:15ला केला होता तुला मी फोन. 8:15ला गेला. चल ना, 13 ना मेरा 8:15ला गेला. तर 8:15ला कॉल आला की अरे तुला फोटो पाठवले, लवकर बघ. काय हा झालं? झोपला होता. मी मस्त चादर घेऊन बोललो निवांत जरा पडूया, कारण की अरोरा बघायला गेलो. आम्हाला वाटलेलं की रात्री 1-2 Late वाजे होईल. लेट होईल. नेक्स्ट डे परत ऑफिस होतं आमचं. तर बोललो काय करायचं, तर मी आराम करत बसलेलो जरा आणि फोटो बघितला तर हिच्या घराच्या वर दिसत होता पिंक कलरची शेड आकाशामध्ये. मी बोललो भाई मी 5 मिनिटांमध्ये येतोय, आपण आत्ताच जायचं अरोरा बघायला. आणि मी इकडनं लेजिट 5 मिनिटांमध्ये तयार होऊन तिचा पिकअप करायला गेलो. हा, तर पिकअप म्हणजे ही दुसऱ्या ठिकाणी राहते, बाजूच्या सोसायटीमध्ये राहते, मी इकडे राहतो. नावं डिस्क्लोज करणार नाही मी सोसायटीची. तर हिला पिकअप केलं आणि आम्ही 10 मिनिटात आपण त्या टेकडीवर बसलो. टेकडी जवळच आमच्या घराच्या. आणि नंतर गेल्यानंतर तिथे भरपूर लोक उभी होती, अगदी खुर्च्या टाकून, गर्दी होती. लेन्सेस बिन्सेस लावून अगदी मस्त सगळ्या बायका खुर्च्या वेका टाकून बसले होते लोक लोक निवांत बसलेले. बोल हे काय चाललंय. आणि लाईट बीट आम्ही गाडीची लाईट, कारण की आपलीच होती, तर सगळं बंद करून फुल काळो खाता. आणि मी उभा होतो, काय आकाशात काय दिसत नाही. मग मी फोन काढला आणि फोन मध्ये ना मी प्रॉपर ते रेकॉर्डिंग आणि फोटोज काढायला स्टार्ट केले. आणि तो अरोरा आम्ही असा दिसला, अप्रोच होतोय आमच्याकडे असा समोरून वर गेला होता. आणि आमच्या डोक्यावर होता. आणि लिटरली द अरोरा वॉज डान्सिंग. तो रेड कलरचा असा ते पट्टे दिसत होते आम्हाला, बट डोक्यावर तेव्हा फेड झालेला अरोरा थोडासा. हो, पण त्याला असे लाईन दिसत होती आमच्या डोक्यावर, अशी लाईन्स आहेत, ते क्लिअर दिसत होतं. सो तो अनुभव एक खूप अफलातून होता की जे मी कधी ध्यानीमनी पण नसतं की इकडे अरोरा दिसेल. कारण की आम्ही नॉर्थ पोलच्या केवढ्या खाली आहोत. व्हर्जिनिया खूप खाली आहे. बॉस्टन चल मानतो, बॉस्टन खूप वर आहे, नॉर्थ ईस्टला आलं बॉस्टन, बट आपण तर खूप खालच्या इथे आहोत युएसच्या, आपण सेंटर लाईनच्या इथे युएसच्या. तर तिथपर्यंत अरोरा दिसला. इव्हन टेक्सासला पण अरोरा दिसला, टेक्सास पर्यंत खूप फेंट, पण दिसला. मेन गोष्ट ती आहे. आणि त्या ऍपवर दिलं होतं की 1% चान्स ऑफ अरोरा. तर आम्ही विचार करतो 1% मध्ये एवढा बाप दिसतोय, तर मग 100% काय दिसत असेल. आणि लोक त्यासाठी जातात आर्क्टिक सर्कलला, कुठे नॉर्वे बिर्वे. आम्हाला घराच्या बाजूला दिसला अरोरा. सो ते मी म्हणतो ना की स्वामींची कृपा कशी असते, स्वामी तुम्हाला कसं ब्लेस करू शकतात, की दिस वॉज अ ब्लेसिंग फॉर अस, की हा यार स्वामींनी तुम्हाला ब्लेसिंग दिलं की बघ अजून तुला काय हवंय लाईफ मध्ये. बरोबर, कारण की लोक लिटरली पैसे भरून ऑरोराच्या टूर्सला जातात नॉर्वेला आणि त्यांना दिसत नाही. इथे आपण सहज फोनवर चेक केलं, कपडे घातले, चप्पल घातली, गाडीने गेलो आणि असा ऑरोरा दिसला ना, म्हणजे तिला माहिती आपले घरचे स्टेटसला टाकत होते नॉर्वेला गेले की काय. तर लिटरली तो इन्स्टा टाकल्यानंतर त्याला लाईक्स पण खूप आलेत फोटो त्या. आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केले की हे भाई कुठे आहे, कसा दिसला, थोडा अप्रतिम कसा. आणि आम्ही फोटो तर लाईक आय टोल्ड यू आय एम अ फोटोग्राफर. तर फोटो काढला, जमला फोटो काढायला अरोराचा मला चांगला बने. आणि टाइमलॅप्स पण काढलाय मी अरोराचा, तो पण इन्स्टाला टाकलाय मी, प्लीज जाऊन बघा. आणि खूप खूप भारी वाटलं ते, भारी. आणि हा एक्सपिरियन्स असा आहे ना की हा जरी 2024 मध्ये आपल्याला अनुभवला तरी मरेपर्यंत आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हे लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. सो हे झालं आपलं ऑरोरा बद्दल. अजून तुला 2024 ने काय शिकवलं भाई? 2024 तर माझ्यासाठी खूप म्हणतात ना रोलर कोस्टर सारखा इयर होता. अप्स खूप आले, डाऊन्स पण खूप आले. डाऊन्स म्हणजे तळागाळापर्यंत डाऊन्स आले अगदी, बट खूप शिकवणार, म्हणजे लेसन लर्नड म्हणतात ना की हा यार यांनी आपल्याला खूप लेसन शिकवले लाईफ मध्ये. एखादा उदाहरण? माझी पहिली गाडी घेतलेली मी टोयोटा कोरोला. आणि नवीन कोरी, म्हणजे नवीन कोरी पहिलीच गाडी घेतली आहे मस्तपैकी. आणि ती गाडी मी लीजवर घेतली होती. कधी घेतली होती? एप्रिल एंडला घेतलेली मी. हा, एप्रिल एंडला घेतलेली. राईट. हा राईट. आणि एप्रिल एंडिंगलाच घेतलेली मी, बरोबर आहे. आणि विदिन 20 days मध्ये ऍक्सिडेंट झाला. आणि तो पण व्लॉग आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आणि
ती घटना इतकी भयानक होती ना सलोनी, की त्यांनी म्हणतात ना, इट शुक माय लाईफ, की भाई साहब हे काय झालंय. आणि त्याच्यात ना हे पण कळलं, की परत म्हणतो स्वामी आहेत, की तो ऍक्सिडेंट इतका भयानक झाला होता. आणि त्यावेळेला ही पण नव्हती इकडे, ही मी बॉस्टनला होती. आणि ऍज अ फ्रेंड म्हणून इकडे असं माझे कलिग्सच होते, बट ऍज अ फ्रेंड्स साइड मध्ये कोण नव्हतं, की हा यार आता त्याला मी कॉल करून बोलवीन. बट मैत्री होती. मैत्री म्हणजे मैत्री सूर्या पेटा, जी माझी कलिग आहे ती होती. आणि तिला मी एक कॉल केला, कारण की ती पण ऑफिसलाच येत होती. अरे मैत्री, बोललो ऐसा ऐसा हुआ है, प्लीज आ जाओ जल्दी. आणि ती एकमेव अशी व्यक्ती की जी माझ्या बाजूला उभी होती एंड पर्यंत. तिने मला इमर्जन्सी रूम मध्ये पण नेलं. तिने सगळं म्हणतात ना फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या. आणि म्हणतात ना असेच इम्पॉर्टंट गोष्टी असतात की जे दाखवून देतात की आपले कोण आणि परके कोण. खूप सारे कलिग होते सलोनी, जे सिग्नलला उभे होते, जे बघून निघून गेले. राईट, ती ऑफिसला जायची वेळ होती तिने तेव्हा. तुला भरोसा वाटणार नाही, तिने डायरेक्ट गाडी, पोलीस उभे आहेत, अँब्युलन्स उभे आहे, फायर ब्रिगेड उभी आहे, तिने डायरेक्ट गाडी घातली आणि डायरेक्ट तिने अशी माझ्या मागच्या साईडला तिने गाडी डायरेक्ट अशी रस्त्यात उभी केली आडवी, टेस्ला तिची. आणि ती आली, हम क्या हुआ असं तसं तिने बघितलं. तिने डॉक्युमेंट केलं, तिच्या फोनमध्ये पण रेकॉर्डिंग्स आहेत गाडीच्या सगळ्या, तुम ठीक हो ना आणि सगळं ते. तीच एक गोष्ट ती आई बाबांशी बोलली माझ्या तेव्हा, की आंटी अंकल डरो मत, सौरभ इज ओके, डुईंग राईट नाव. तेव्हाच मला कळलं की आपलं कोण आणि परक कोण. आणि 2024 मध्ये, ओव्हरऑल 2024 मध्ये मला हेच जाणून दिलं, दाखवून दिलं की ऍक्शन्स आणि एफर्ट्स मॅटर करतात. ऍक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. एक्झॅक्टली. तर ऍक्शन्स आणि एफर्ट्स मॅटर करतात. नुसतंच बोलणं की हा यार आम्ही आहोत तर मी आहे नाही. कारण की ती न बोलता आली. कारण की तिला ऑब्व्हियसली कोणाला माहिती पडणार ऍक्सिडेंट झाला, अनलेस अँड अंटिल मी समोरच्याला सांगेन की बाबा माझा ऍक्सिडेंट झालाय, कोणालाही कळणारच नाही. कारण की ऑब्व्हियसली, आणि तिकडे ऍक्सिडेंट झाल्यानंतर अख्खा ट्रॅफिक जाम, अख्खा आपला हा हायवे ऍक्सिडेंट नंतर ट्रॅफिक जाम झाला होता. 35 मिनिट्सची ट्रॅफिक लागली होती लिटरली, कारण की रस्ताच ब्लॉक झाला पूर्ण. आणि मी मध्ये होतो ना गाडी, तर तेव्हा तिला कॉल केलेला. तर ती आपल्या इकडे होती घराजवळ, माझ्या घराजवळ आपल्या खाली. तर ती म्हणाली ठीक आहे मी येते. आणि तेव्हा ती आली आणि तिने जे पुढे म्हणतात ना टेक ओव्हर केलं, की तू थांब मी करते सगळं पुढचं, ते मॅटर करतं आपल्याला. की हा यार की चल आपण निश्चिंत आहोत की हाय आपल्यासोबत कोणतरी. म्हणून तेव्हाच मला कळलं की यार ऍक्शन्स खूप खूप मॅटर करतात, एफर्ट्स खूप मॅटर करतात लाईफमध्ये. की नुसतंच पोपटपंची बडबड नाही की यार मी आहे का, नाही. एफर्ट्स खूप मॅटर करतात सलोनी. तर ती एक म्हणतात ना मोठी सीख मी 2024 मधनं घेतली, की एफर्ट्सला क्रिएट करायचं, एफर्ट्स बघायचे आपण की कोण एफर्ट्स टाकतंय. आणि जेन्युइन एफर्ट्स. कधी लोक फेक एफर्ट्स पण टाकतात कामापुरतं मामा. तर फेक एफर्ट्स टाकल्यानंतर पण आपण ओळखू शकतो की यार हे फेक एफर्ट्स आहेत. कधी आपण त्याला भूलतो की यार फेक एफर्ट्स टाकले, बट एफर्ट्स टाकले ना ते इम्पॉर्टंट आहे. नाही, आपले स्टँडर्ड्स एवढे कमी ठेवायचेच नाही ना. कसं आहे ना सलोनी की 2024 मधनं आपण शिकायला बघितलं तर आपण झाकीर खानचा मी व्हिडिओ बघितला होता. तर झाकीर खान त्याच्यामध्ये बोलतो की कभी कभी ना हम लोग किसी के लिए अपने आप को बहुत कम लेख लेते. आपण खूप कॉम्प्रोमाइज करतो, आपण खूप बॅकस्टेप्स घेतो, आपण खूप स्वतःला हलकं सर झुकाना, की आपण खूप समोरच्यासाठी हे करतो. बऱ्याच समोरचा म्हणतात ना समोरचा माज येतो बोल, किंवा समोरचा त्याची व्हॅल्यू नाही करत, कदर नाही करत. आता मैत्रीचं ते एक छोटंसं उदाहरण होतं. तिने स्टील तिच्यासाठी मी ग्रॅटिट्यूड दाखवतोय आता अजून पण. यार मैत्री आप थे ना इसलिए बहुत अच्छा लगा उस दिन एक्सीडेंट के टाइम पे. बस बोलणं की हा यार ती होती, प्रेझेन्स होते तिचा, की बाजूला उभी आहे ना कोणतरी, बस. तिने काय गाडी उचलली नाही माझी, काय तिने काय पोलिसांचा फॉर्म नाही भरला, फॉर्म अख्खा मीच भरला पोलिसांचा, FIR फाईल झाली, ती FIR पण मीच भरली, बट ती होती. ते मॅटर खूप इम्पॉर्टंट करत होतं मला, साथ देणं. की यार अप्स मध्ये सगळे असतात, खायला प्यायला बोट लावून खायला सगळे येतात, बट वाईट काळात जो येतो ना सोबत, तो खरा आपला मित्र किंवा खरा साथीदार, तो किंवा ती, व्हॉट एव्हर.
आणि बरोबर. 2024 मध्ये मला माझे खरे मित्र पण ओळखता आले. आणि जसं तू बोललास की तुला 2024 मध्ये लाईक लाईफने शिकवलं, आयुष्याने शिकवलंय की कोण आपलं आणि कोण परक. तर आणि चांगले वाईट प्रसंगही आले तुझ्या लाईफ मध्ये. तर मग कदाचित तू काही व्यक्तींना गमावलंस, काही व्यक्ती मिळाली तुला. खूप लोकांना गमावलं, खूप लोकांना मिळवलं, खूप लोक. सो मला तेच म्हणायचं होतं की सुरुवातीला आपल्याला कोणाला गमावल्याचं दुःख वाटतं, पण नंतर पुढे आपल्याला जेव्हा ती बेटर व्यक्ती मिळते आपल्या लाईफ मध्ये, मग आपल्याला तेव्हा वाटतं की अच्छा, म्हणून आपल्याला ह्या व्यक्तीला गमवायला पाहिजे होतं. ताकी बट द थिंग इज की मी रिप्लेस नाही करत की चल आता हे गेले याच्या जागी किंवा याच्या जागी आता कुठल्या मित्राला मी गमवलं तर त्याच्या जागी मी ह्याला फील करतो. नाही, गमवलं ती स्पेस एम्प्टी राहते कायमची, राईट? की हा यार ही स्पेस आपल्यासाठी एम्प्टी राहिली. त्याच्यामध्ये रिप्लेस केल्यानंतर आपण सतत त्या म्हणतात ना त्या स्टेटमध्ये असतं कम्पॅरिझनच्या. अरे यार हा मित्र असा आहे किंवा ही मैत्रीण अशी आहे आणि ती होती ही अशी आहे, ती अशी होती ही अशी आहे. सो त्या कॉन्स्टंट आपण त्या कम्पॅरिझन मध्ये राहतो. ते नाही करत मी. की जे गेले, ज्यांना जायचं होतं ते गेले, बरोबर, ज्यांना राहायचं होतं ते राहिले. बरोबर. हे मला मी 2024 मध्ये बघितलं की जेव्हा आपण कोणामध्ये एफर्ट्स टाकणं बंद करतो तेव्हा कळतं आपल्याला कोणाला आपल्यासोबत राहायचंय का नाही ते. बरोबर. की साला आपण एफर्ट्स टाकत होतो तोपर्यंत टिकत होतं, आपण एफर्ट्स बंद केले संपलं. नाती पण तुटतात सोलून. नाती म्हणजे सख्खी नाती असतात जवळजवळची, ती तुटतात. मैत्री, वर्षानुवर्षाची मैत्री असते ती तुटते. एफर्ट्स टाकणे नेहमी आपण इव्हन मैत्रीमध्ये आपण हे करतो की नेहमी सतत कोणाला पहिल्यांदा आपण मेसेज करतोय. एक दिवस आपण मेसेज करायचं बंद केलं की समोरची व्यक्ती कधी पुढे मेसेज करत नाही, नातं संपतं, फ्रेंडशिप संपते. एक्झॅक्टली. 2024 मध्ये ना मला फार म्हणतात ना माज होता, कमेंट होती. म्हणजे कसली बोलशील ना की काही गोष्टींची की हे माझंच आहे, की हे मला ह्याच्या म्हणजे मला माझ्यापासून ही गोष्ट कोण हिरवू शकत नाही. माझी गाडीच बघ ना, माझी पहिली गाडी आहे भाई, माझी गाडी आहे, हक्काची गाडी आहे. म्हणजे मी ज्याला माझं म्हणत होतो ते माझं नव्हतंच कधी. दुःख करत आपण किती दिवस बसणार. बरोबर. समोरच्याला पण तेवढं व्हॅल्यू हवी ना की आपण हा दुःख हवं की समोरच्याला पण तेवढं ते जाण हवी की आपण कोणातरी गमावलंय. हे मला 2024 ने शिकवलं खूप. की बोललो तुला मला घमंड होती की अरे माझंच आहे, डोळे बंद करून की माझंच आहे, जो भी हो मेरा है वो. क्या होने वाला है इसको. नाही, आणि ती घमंड एवढी म्हणतात ना खळकन तुटली ना माझी घमंड की यार हा काचेची होती ती घमंड ना माझी. एक असा दगड आला आणि खटकन तोडून गेली ती घमंड की नाही चल तुझं काहीच नाही ते. तेव्हा मला रिअलाइज म्हणतात ना डोळे उघडले, ओ माय गॉड हे खूप भयानक आहे भाई. म्हणजे तेच तेव्हा मला रिअलाइज झालं की हे खूप भयानक आहे की आपलं ज्याला आपण आपलं आपलं म्हणतोय त्यांनी पण आपल्याला आपलं आपलं म्हणलं पाहिजे. मला पण हे सांगावं वाटतंय की हे पर्सनली माझ्यासोबत नाही झालंय, बट मी जे लोकांचे अनुभव बघितले की आपण जर सतत कोणामध्ये एफर्ट्स टाकत राहिलो, मग कशातही म्हणा तुम्ही, बट मोस्टली फ्रेंडशिप बाबतीत किंवा लोकांबाबतीत आपण सतत कोणामध्ये एफर्ट्स टाकत राहिलो तर त्यांना कधी कळणार नाही किंमत. दरले की मिळतंय मग त्यांना कधी ते न मिळण्याची किंमत कळणार नाही. किंवा ते काय बोलतो आपण त्याला तो शब्द क्रेव्ह नाही होणार की हा यार की एफर्ट्स टाकतात त्यांना, एफर्ट्स मिळतात त्यांना आपल्याकडे, न मागता एफर्ट्स मिळतात आहे, न मागता आपल्याला ही व्यक्ती अप्रोच करते. 2024 पण मजा आली, मी तर म्हणेन खूप मजा आली. खूप गोष्टी मी एक्सप्लोर केल्या, खूप लोकांना एक्सप्लोर केलं आणि माझ्यातला जो एक बदल आहे ना तो मी बघितला की एक इंट्रोवर्ट पोरगा एक्स्ट्रोवर्ट गोष्टी करतोय. कळलं तुला? कारण की कोणालाच कधी वाटलं नव्हतं, कारण की मी फॅमिलीमध्ये पण ना असा शांत, एक इंट्रोवर्ट पोरगा एक्स्ट्रोवर्ट बनतोय. ती खूप तुझी ट्रान्झिशन होती ना माझ्यासाठी, ती खूप हाय लेवल होती आणि ती खूप मला ऍक्सेप्ट करायला पण वेळ लागला. कारण की पब्लिकमध्ये हातात फोन घेतोय, मी बोलतोय, लोक आपल्याकडे स्टेअर करतात. बरोबर. साला मी व्हिडिओ पण काढताना ना असं विचार करून काढायचो की कोण आहे का, कोण बघताय का, आणि डायरेक्ट आता कॅमेरा घेतोय ट्रायपॉडला आणि डायरेक्ट असं ट्रायपॉड धरून बोलतोय. खूप वेगळी गोष्ट आहे, खूप हाय लेवल गोष्ट आहे. हा,
आणि स्पेशली जेव्हा मी इंडियाला गेलो तेव्हा त्यांना कळतं ना मी काय बोलतोय ते. मी हो. मराठीत बोलतोय. मी ठाण्याला गेलो, बाजूला मराठी लोक, पब्लिक उभी, ऑडियन्स सगळी, आणि हे काय करतोय, काय बोलतो, काय नक्की काय चाललंय असं. आणि वळून वळून बघणार, हो, आपल्याकडे वळून बघणार की करतो काय नक्की, हा विषय काय चाललाय याचा नक्की. तर मग तेव्हा माझी खूप फाटली होती भाई, की मी इथपर्यंत व्लॉग करतोय, US वरनं इंडियाला जायला दुबई पर्यंत व्लॉग करतोय मी. दुबईची फ्लाईट जेव्हा मुंबईला पकडली मी, अख्खी इंडियन पब्लिक आईशपथ बोलू करू काय, कसं तरी होतंय, असं काहीतरी होतंय. आणि मग भाई खूप भयानक. आणि नंतर मग तेव्हा मुंबईला उतरल्यानंतर आय वॉज लाईक, घ्यायचा कॅमेरा हातात, जे होईल ते होईल. स्वामींचं परत नाव घेतलं, हातात घेतला, गाईज मुंबईला आलोय असं तसं, फायनली वेलकम टू मुंबई. आणि आई बाबा आलेले पिकअप करायला. तेव्हा पहिल्यांदा मी, आई, बाबा, आम्ही तिघं एकत्र त्या व्लॉग मध्ये आहोत, की बाबा तर इथे आलेच नाही व्लॉगच्या पिरियड मध्ये, आईच आलेली. तेव्हा तिघं एकत्र आलो आणि मग जी धमाल. मग ते बाकीचे व्लॉग तर तू बघितलेच आहेत सगळे, तुम्ही पण बघितले की नाही? बघितले नसतील तर आत्ताच्या आत्ता जाऊन बघा. वर्ष संपायला आहे, तुम्ही करता काय, लवकरात लवकर जाऊन बघा ना. सो जर तुम्ही 90s किड्स बघत असाल, तुम्हाला माहितीच आहे, गेस कर कुठे चालले, लग्न. कारण की तेच चाललंय सध्या ट्रेंडिंगला. मी इन्स्टा ओपन करतोय, FB ओपन करतोय, तेच चाललंय. व्हॉट्सअप ओपन करतोय, तुम्ही जसं ओपन करताय तसं तेच चाललंय भाई. शुभमंगळम, सावधान, महिना दीड महिना तेच बघतोय मी, तेच. सो आपण आता ह्याला विचारूया की तुझा काय विचार आहे लग्नाचा.